जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. थोडा कमी राहू द्या. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. लव दादा थोडा कमी राहू द्या. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननिहित पाणी मंडनम मंडलाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू सरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. मचानुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संत जीवनामध्ये संत विचारामध्ये आल्यानंतर जन्माचं सोनं कसं होतं याचं गोड प्रतिपादन करणारा अभंग आहे. आपण या अभंगाची गोड चिंतन आपल्या 9 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या पाटोदा शहराच्या या नाथ महाराजांच्या पालखी मार्गावर. शांतीब्रह्म नाथ महाराजांचा पालखी सोहळा या मार्गाने जातो आणि याच मार्गावर आपल्या स्वतःच्या 4.25 एकर जमिनीमध्ये महाराष्ट्राची वैराग्य मूर्ती ज्यांनी कीर्तनाचं मानधन कधी स्वीकारलं नाही. महाराष्ट्रात खूप कीर्तनकार आहे पण एकमेव कीर्तनकार आहेत रणदिवे बापू की ज्यांनी मानधन स्वीकारलं.
कुणी कशात तयार आहे, कुणी विद्वान आहे, कुणी शिवाजी महाराज सांगते, कुणी संत सांगते, कुणी रामकथा करते. प्रत्येकाचा एक पैलू वेगवेगळा आहे. पण महाराष्ट्रात वर्ल्ड बुकमध्ये नोंद व्हावी एकही रुपया पायावरला सुद्धा नाही, लोकांनी दिलेला सुद्धा नाही. असं ज्यांनी जीवनभर अलिप्त राहिले, निरपेक्ष राहिले त्या धनापासून आणि त्या संबंधातून महाराष्ट्रभर एक अलौकिक असणारं एक नेतृत्व, वैराग्यमूर्ती म्हणूया, त्यागमूर्ती म्हणूया, निरपेक्ष जीवन म्हणूया. या संबंधातून हे खरं तर हे अवतारी पुरुष असतात महाराज. हे कुणालाही जमत नसतं. मीच 10 कीर्तन करू शकत नाही बा. 11व्या कीर्तनाला मी जाऊ शकत नाही, म्हणजे जरी फुकट करायचे ठरले तरी 11व्याला मी म्हणेल ना कीर्तन नसलं तरी चालेल, पण मी झोपून राहतो. पैशामुळं नाही, प्रवासामुळं. रात्री जागावं लागतं, फार कठीण असतं महाराज. पण शरीराचा ऊर्जा जरी संपली तरी चालेल, पण माझा देव देश धर्माचा जो अट्टहास आहे तो जीवनभर शरीरामध्ये राहिला पाहिजे. उद्देशातून आमच्या सगळ्यांची गुरुवर्य ज्यांना गाथामूर्ती रामभाऊ महाराजांनी वंदन करावं, ज्यांना श्रेष्ठ श्रेष्ठ साधू संतांनी नमस्कार करावा, अशा साधुमय जीवनावरती गेलेले आपल्या सगळ्यांचे लाडके माझे पण गुरु आमचे रामकृष्ण महाराज रणदिवे बापू, आपण त्यांना बापू म्हणतो. बापूंच्या या प्रांगणामध्ये 4-4.25 एकर जमिनीमध्ये विठ्ठलगडाची स्थापना केली. मगाशी जेव्हा बापू माझ्या हाताला धरून मला मंदिर दाखवत होते तर पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यावर असं वाटलं पंढरपूरच पाठवण्याला आले. आता विश्वाचा मालक पंढरीला नाहीच, तो आपल्या पाटोद्याच्या विठ्ठलगडावरती आला की काय. इतकी सुंदर मूर्ती आहे महाराज. पांडुरंग रुक्मिणी फार गोड, पाहतच राहावं. उत्तम अशी चेतना त्या जागेवरती आहे. कान्होबा महाराज देवकर असतील, प्रशांत महाराज देवकर असतील, देवकरांची जी परंपरा आहे तुकोबारांची, त्यावेळेला ती इथं आले तर त्यांनी पांडुरंगाला पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या महाराज. एवढी सुंदर मूर्ती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, आणि अशा संतांनी ज्या अभंगातून वर्णन केलं अशी मूर्ती कुठं आहे तर मग ती पाटोद्यामध्ये विठ्ठलगडावरती आहे बघा. अशी गोड मूर्ती. आणि त्या मूर्तीच्या शेजारी विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. नुसते पांडुरंग नाही तर पांडुरंग ज्यांनी आपल्याला दाखवला असे सगळे संत आहेत. नामदेवराय आहेत, ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, सावता महाराज आहेत, इकडच्या बाजूनं राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत, आपल्या वारकरी संप्रदायातले माऊली महाराज चाकरवाडी आमच्या बापूंचे गुरु, ज्यांचं सानिध्य लाभलं बापूंना, ते आहेत. वैराग्यमूर्ती तपोनिधी वामनभाऊ महाराज आहेत. त्यांच्या शेजारी आपल्या सगळ्यांची गुरुवारी या भागाचं एक वैभव असणारे वैकुंठवासी ब्रह्मलीन रामचंद्र महाराज बोधले आहेत. या बाजूनी 4 संत, त्या बाजूनी सगळी वारकरी पंचायतन. असं सुंदर संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. या अभंगाची तुम्हाला अभंग कुठं शोधायचं, कुठं मिळेल आम्हाला पाहिलं तर विठ्ठलगडावर यावं लागेल. असा सुंदर सगळे संत पांडुरंगाचा मेळाच या ठिकाणी विठ्ठलगडावरती महाराजांनी उपस्थित केलेलं आहे. ते सुंदर मंदिर आणि त्याद्वारे आपल्या जमिनीमध्ये आपलं एक संस्थान असावं. आपण केलेली सेवा समाजाच्या उपयोगी यावी आणि समाज आमच्याकडे येत राहावा. त्यांच्या हातून पांडुरंगाची भक्ती घडावी. त्या निमित्तानं हा विठ्ठलगड उभा राहिला. आणि त्या विठ्ठलगडाच्या प्रांगणामध्ये स्वखर्चातून काही लोकांनी दिलेलं सहकार्य, ते म्हणतात मला नकोच, पण काही न दिलेलं सहकार्य आणि बापूंचंच सगळं सर्व काही जे असेल ते, या संबंधातून त्यांनी आपल्या जीवनात जे धन दुसऱ्या बाजूने मिळालं असेल त्याद्वारे, कीर्तनाचं तर घेतलंच नाही पण जे घरातलं ते सुद्धा परमार्थालाच लावलं मला. माऊली मला बापूंसाठी एक ओवी माऊलीची आवडते. आता जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली एके ठाया, दे जाण धनंजया विभूती माझी. बरं का, भगवंताची विभूती असतात ही मंडळी. त्याद्वारे या विठ्ठलगडावरती 3 वर्षापासून भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या ठिकाणी चालू असतो. आणि एक 2-3 वर्षापासून बापू मला पहिल्या वर्षापासून फोन लावतात. मला त्यांना नाही म्हणायला माझी जीभ रेटत नाही महाराज, पण ते काही तारखे अगोदर गेल्यामुळं माझ्या जीवनात मी तारीख कॅन्सल करत नाही. जसं बापू करत नाही तसं मी करत नाही. मला आठवतं एकदा बापूंचं कीर्तन घेतलं होतं मी सूर्या सांगवीला 2002 साली. 2002 साली मी पखवाज वाजवायचो, गायन करायचो, जोग महाराजांच्या संस्थेत आळंदीला शिकायचो. आता त्यावेळेला आमची नाजूक परिस्थिती होती जरा घरची, मग सप्ताह केल्याशिवाय खायलाच भेटत नसायचं. सप्त्याला कुठंतरी दिलं म्हणजे लोक 1000-1500 रुपये द्यायचे. आणि मग त्या संबंधातून बोलताना थोडा विको कमी राहू दे, म्हणताना ते म्हणजे काय, त्या संबंधातून आम्ही सप्ताहाला जायचो ते सूर्या सांगवी गाव. आणि त्या सूर्या सांगवी गावामध्ये
मला लोकांनी तारखी घ्यायला लावले. मी बापूंची तारीख घेतली नंबरवर आणि नेमकं माझ्याकडून त्यांना दशमी देण्यात आली, बापूकडून ती द्वादशी देण्यात आली. झालं थोडंसं मागं पुढं. मग ते काय झालं, बापूंच्या लक्षात आलं द्वादशी तर आपली फिक्स या गावाला असते बा बीड जिल्ह्यात. आणि आता आपण तर सूर्यासांगवीला तारीख, इथून सूर्यासांगवी जवळजवळ 250 किलोमीटर आहे आपल्या पाटोद्यातून. हा फोन पण नव्हते, पत्र असायचे आणि तारीख आळंदीच्या वारीमध्ये घेतलेली असायची, मोबाईल नव्हतेच. तर मला आठवतं बापू कीर्तन कॅन्सल झाले सांगायला तिथपर्यंत आले. दशमीच्या दिवशीच आले. मी म्हटलं अरे बापूंचं कीर्तन तर द्वादशीला, हे आज कसं काय? ते म्हटले मला द्वादशीला यायला जमणार नाही. म्हटलं मग बापू मला तिथून पत्र पाठवायचं, कोणाजवळ तरी मजकूर द्यायचा, इतक्या दूर तुम्ही आले. ते म्हटले तुमचा गैरसमज झाला असता की बुवा माझं कीर्तन सोडून दुसरीकडे गेली की काय. याचा अर्थ असा आहे की अत्यंत निरपेक्ष भावनेनं संतुष्ट सतत योगी, जे 12व्या अध्यायात वर्णन आलं भक्ताचं, त्या भक्ताच्या यादीमध्ये रामकृष्ण बापूंचं एक नाव नक्की बसेल बघा. आणि त्या संबंधातून निरपेक्ष भावना, समाजाचं काही देणंच नाही घेतलंच नाही त्यांनी, उलट आपलं समाजाला देण्याचं काम करणारी मंडळी, त्यामध्ये आमचे रामकृष्ण रणदिवे बापूंच्या माध्यमातून मोठी सेवा झाली परमार्थाची. आणि ती सेवा माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. मी बापू तुम्हाला नक्की सांगतो बघा, तुमची जागा हा तुमचा नातू घेईल बघा. हे फार छान बोलतो हा पोरं. त्याचं मागाशी मी व्हिडिओ पाहिला ना, जागा घेईल, त्याचा आवाज माझ्यासारखा असा कडक आहे एकदम, त्यामुळं ते वक्तृत्व त्याला जमणार आहे. आणि तुमच्या पिढीमध्ये मग तुमची उपवास, तुम्ही केलेला त्याग, तुम्ही उभे केलेले संस्थान, तुमची मुलं तर सांभाळतातच, पण पुढं तुमची पिढी सुद्धा त्याच कीर्तनामध्ये भजनामध्ये असणार आहे. असं सुंदर विठ्ठलगडाचं काम बापूंच्या हस्ते झालं. आणि दरवर्षी फोन करतात पण तारीख बसली नाही. माझं काहीतरी पुण्य कमी पडायचं. आणि यावर्षी बापूंनी फोन केला, म्हटलं बापू आता कोणतंही कीर्तन मागं पुढं करतो पण पहिलं तुमच्याकडे येतो. आणि मग आजची ही तारीख बापूंच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली. आशीर्वाद रूपी बरं का, शृंगारीले बाळ कौतुके, त्यांनी आमच्या गळ्यात हार घालावा, आमच्या डोक्यावर फुलं टाकावी, एवढे मोठे नाही महाराज आहे. आम्ही सामान्य कीर्तनकारी, फक्त कंठात जोली जादू म्हणून बरं चाललंय आपण. तर दुसरं काय आपल्याकडे, साधुत्व नाही, कुठली आपल्याकडे विद्वत्ता नाही, पण आवाज जरा बरा आहे म्हणून लोक म्हणतात वा महाराज चांगलं म्हणले तुम्ही, चांगलं काय, याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही. पण त्यांनी इतकं कौतुक करावं याचं एकच कारण आहे, शृंगारीले बाळ कौतुक. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी मायबापी. संत कुरवाळत असतात, सांभाळत असतात बरं का. तैशे मज येती सांभाळी सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविती. म्हणून काय सांगू आता, काय बोलावं, काय वर्णन करावं, अवर्णनीय बापूंचं काम आहे. आणि त्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत मिळाली. त्यांची चिरंजीव असतील तुकारामजी यांनी संपर्क केला, सगळ्या मंडळीनं, त्यांची 2 मुलं अजून आहेत त्यांनी संपर्क केला. आणि त्याद्वारे बापूंच्या परिवाराच्या, विठ्ठलगड परिवाराच्या माध्यमातून ही सेवा मिळाली. विठ्ठलगडाचा हा कार्यक्रम आणि त्याद्वारे आजची ही सेवा बापूंच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. बापूंचा सगळा परिवार, त्यांची मुलं, सुना, नातवंड, या सगळ्यांना माझा रामकृष्ण हरी आहे, नमस्कार आहे. आणि आता ही परंपरेची असणारी सगळी गावातील भजनी मंडळी, त्यामध्ये आमचे हरी महाराज आहेत ज्यांनी अतिशय गोड चाल गायली. एकच महाराज वारकरी संप्रदाय शिवाजी महाराजाचा बिल्ला लावूनच फिरतो बघ, असं वा, अगदी गोड आहे, निष्ठा आहे शिवाजी महाराजावर. माझ्याही गाड्यात आहे बरं का, सोन्याचा आहे बरं का शिवाजी महाराज बरं का. मला पण लय प्रेम आहे शिवाजी महाराजावर. वा, असे आमचे हरी महाराज गोड गायक आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे बाबासाहेब महाराज, तुम्ही आमच्या गावी बापांच्या बरोबर आलेले आहेत. शिंदे महाराज वैद्यकीने तुम्हाला धन्यवाद. विनेकरी बाबांच्या पासून उभी असणारी सगळी गुणवान टाळकरी मंडळी, नावं सगळ्यांची माहिती नाही, सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे. इकडची सगळी चाल म्हटलेली महाराज, उभे असणारे महाराज, सगळे अगदी प्रेमाची मंडळी, जुनी मंडळी, सगळ्यांना वंदन. मृदंगाचार्य, असं राहू द्या, मस्त लागलं बघ. मृदंगाचार्य आमचे दिग्विजय महाराज जगदाळे, आता केशव महाराज जगदाळे म्हणायचं नाही, आता दिग्विजय महाराज जगदाळे म्हणायचं, कारण हा पठ्या एका पंडित केशव गुरुजी जगदाळे यांचा पोरगा आहे महाराज. पंडित केशव गुरुजी जगदाळे, सोपं नाही महाराज. जगदाळे गुरुजींसारखे विद्यार्थी महाराष्ट्रात कोणीच घडवले नाही महाराज. हे आप्पा महाराज त्यांचेच विद्यार्थी, भरत महाराज त्यांचेच विद्यार्थी. महाराष्ट्रात मृदंगाचार्य तयार कोणाचा, मग पंडित केशव गुरुजी जगदाळे. वा, असं मोठं नाव, संप्रदायातलं, पखवाज विश्वातलं, कुणाचंही भजन वाजू शकतात, कोणत्याही तालात वाजू शकतात. आणि मग त्यांच्या पोटी तशी महाराजाची पोरं महाराज होत नाहीत बरं का. पण हे इथं मात्र नवल झालंय. हा पोरगा तेवढाच तयार झाला, काय त्याच्या हातात ताकद आहे, रिदम आहे महाराज.
काय तयारीनं वाजवतो. उत्तम ते पखवाजातला सोलो. अगदी आमच्या जगदाळे गुरुजींचं नाव कोण मोठं करील आता आमचा हा दिग्विजय महाराज. मोठं त्याला आम्ही डिगू दादा म्हणतो, पण त्याचं दिग्विजय म्हणजे आता सगळ्या जगातच तो दिग्विजय आणणार आहे असं महाराष्ट्रभर त्याचं नाव हो झालेलंच आहे. गुरुजींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी नित्य राहो. गुरुजींना आमचा रामकृष्ण हरी सांगा. आमच्यावर खूप प्रेम आहे गुरुजींचं. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला दरवर्षी येतात गुरुजी आणि गुरुजींचे चिरंजीव आमचे दिग्विजय महाराज, त्यांना वंदन. आज योगायोगानं माझ्या संगतीमध्ये आपल्या जवळ एक जवळाला नावाचं गाव आहे. जवळाला आणि त्या जवळाला गावी मोठी भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. तिथले आमचे आप्पासो महाराज कोठोळे ज्यांनी हजारो विद्यार्थी तयार केले. माझा अत्यंत जीवलग मित्र आहे तो. दोघं एकाच, तो लहान आहे माझ्यापेक्षा पण खूप त्यानं जीव लावला. माझ्या गाडीत राहिला, पखवाज वाजवत होते. जगदाळे गुरुजींकडे शिक्षण झालं त्यांचं. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांचेच ते शिष्य आहेत, माझे मित्र आहेत. माझे शिष्य विषय नाही, माझे मित्र आहेत. शिष्य ते पंडित केशव गुरुजी जगदाळे यांचे आहेत आणि त्या संबंधातून आमची मैत्री झाली. खूप जीव लावला त्यानं, लहानपणापासून सेवा केली माझी. आणि त्या संबंधातून पखवाज वाजवता वाजवता सहज मनामध्ये संकल्प आला की विद्यार्थी घडवूया. आणि मग विद्यार्थ्यांची संस्था काढली. तर आता अशी संस्था आहे त्यांची, महाराष्ट्रात कुणी म्हणतात त्यांचेच टाळकरी पाहिजेत आम्हाला चाली म्हणायला, वाजवायला. रील्स पाहिल्या की वेडे होते लोक महाराज. असे त्यांचे विद्यार्थी तयार झाले महाराज. आपल्याच पाटोद्यामध्ये एक वैभव आहे, आप्पासो महाराज कोठोळे. त्यांचा मोठा सप्ताह चालू इथं कमलेश्वरी पिंपळगाव. पण ते आता मी इकडं आल्यावर माझ्याबरोबर ते नाही म्हटल्यावर मला करमायचं नाही. ते म्हटले बाबा सप्ताह चालू आहे. म्हटलं मग जाते. म्हटलं नाही तसं कसं जाता येईल, अर्धा तास का होईना मी बसून जातो, महाराजांची काहीतरी सेवा करून जातो, पुन्हा एखाद दिवशी येतो, पण तुमच्या कीर्तनाला मी आलं पाहिजे. माझ्या संगतीमध्ये आले आप्पासो महाराज कोठोळे. 9 ते 11 तिकडचं. हा गठल काय नाही, इथून अर्धा तास लागतो, अजून 15-20 मिनिटांनी तुम्हाला सुट्टी देतो, काय अडचण नाही. अगदी आमचे आप्पासो महाराज कोठोळे या परिवाराशी संलग्न आहेत. छान अगदी त्यांचं पखवाज वादन, विद्यार्थी घडवण्याचं काम आहे. महाराजांना वंदन. त्यांच्या पाठीमागे त्यांचे शिष्य रोहित महाराज आहेत, दुसरे इकडचे शिष्य, त्यांना वंदन. पेटी वादक आहेत सर, त्यांना धन्यवाद. आपण बसलेल्यापैकी आमचे गवळी साहेब आले आता गोमळवाडा. ही अतिशय आमची जिवलग मंडळी आहे, गोमळवाड्याहून आली. आमचे विश्वाची आखाडे आलेत, मोची टेम्पो घेऊनच आले ते. अशी सगळी बापूवर प्रेम करणारी, कीर्तनावर प्रेम करणारी बहुसंख्य बसलेली भाविक मंडळी. आमचा युवराज शेट आहे, त्याचा तर लय जीव आहे माझ्यावर, पारगावचा आहे. 50 किलोमीटर कीर्तन असू द्या, इकडे आलाच पाहिजे गडी. कीर्तनासाठी, माझ्या आवाजासाठी येत राहतात ही मंडळी. युवराज शेठ असतील, सगळे आमची पारगावची मंडळी असतील, परिसरातून, पाटोदा तालुका, पाटोदा शहरातून आलेली आपण सगळी भाविक मंडळी. इकडची सगळी मातृवर्ग, सगळ्या बहिणी असतील, मातृवर्गाला, ताईंना, मातांना वंदन. सिस्टीम आमच्या लहूदादाची आहे, छान आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद. आधी करून भालदार, चोपदार, विनेकरी, आमचा राम नवल शूटिंग करणार आहे ना, तुझंच ना, तुझंच चॅनल राम नवल, तुझंच नाव आहे. काय नाव आहे युट्यूब चॅनलचं नाव काय? आनंद कीर्तनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्याचं म्हणजे त्याचे 2-4 सबस्क्राईब वाढतील, 10-5 रुपये येतील त्याला. गरीब आहे पोरगा, राम नवल आहे की नाही, ते क्लिक करावं लागतं ना, ते तिथं आहे ना काहीतरी, त्याला दाबावं लागतं. असं करा त्याचं. ते आनंद कीर्तनाचा युट्यूबला आहे. छान क्लिपा काढली सकाळी, एक मस्त तुझी क्लिप मी पाहिली, छान आहे, त्यालाही माझा धन्यवाद. आधी करून आपण सगळी प्रतिष्ठित मंडळी, व्यासपीठावर काही मंडळी आमच्या सगळी ही तुकारामजींच्या सासरवाडीतली काही मंडळी आज आलेली, सगळी अशी प्रेमाची मंडळी आहे. आता बसलेल्यापैकी प्रत्येकाला परिचय आहे, पण सगळ्यांची नावं घेण्यात आपला वेळ जाईल. या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद करूया. सगळ्यांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करूया. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. बापूंच्या विठ्ठलगडामध्ये, आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांची नावं आलीशी समजूया. आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, परिहारामध्ये एकदा सज्जन वृंदे मनोभावे आदिवंदावी. आणि एकदा तुमचं वंदन झालं, आता मी एकदा अभंगाकडे गेलो की मग परत मला घेता येत नाही. म्हणून सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळी ज्येष्ठ मंडळी बापूंच्या चरणी साष्टांगपणे पाहत, भरपूर समाज जमला. सगळ्या मातृवर्गाला धन्यवाद. रामकृष्ण हरी. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून 1 तास बरं ऐका. कमी वेळात करणार आहे मी, म्हणजे आता IPL चालू आहे सध्या, त्यामुळं कमी वेळात जास्त रन होतात बरं का. अभिषेक शर्मा खेळला की मग 45 बॉलमध्ये शतक होतं आहे का नाही. संजू सॅमसन खेळला की 30 बॉलमध्ये शतक होतं. विराट कोहली खेळला की 35 बॉलमध्ये शतक होतं. तसं कमी वेळात जास्त रन काढणार. 9 वाजता संपणार, 1 तासात 2 तासाचं देणार.
जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. बोलू नका, फक्त प्रसिद्ध अभंग आहे की जन्माचं सोनं झालं, जन्म सार्थकी झाला, जन्म सार्थकी लागला. महाराज, कोणाचा जन्म सार्थकी लागला, कधी होतो, तर त्याचं वर्णन आहे. देवाचा एक जन्म, साधूचा एक जन्म, तुमचा माझा एक जन्म. सोपे उत्तर आहे. देवाचा जो जन्म असतो तो जन्म नसतो, तो प्रगट होतो. भगवान राम रूपानं प्रगट होतो, पंढरीनाथाच्या रूपानं प्रगट होतो, मत्स्य कूर्म वराह या सगळ्या रूपानं प्रगट होतो. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. रामायणात वर्णन आलं. अयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट होतो म्हणून भगवंताचा जन्म नाही. आता दोन जन्म राहिले, एक तुमचा माझा आणि एक साधूचा. त्याच्या साधूचा जन्म सोन्याचा झालेला आहे म्हणून तर मूर्ती बसवली, म्हणून तर घरात फोटो ज्ञानोबारायांचा आहे, भगवान बाबांचा आहे, नगद नारायण महाराजांचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे, संभाजी महाराजांचा आहे. का लावला? त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केला, साधून जन्म सोन्याचा केलाय. आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. बरं, सोपे उत्तर आहेत बघा. माणसाचा जन्म परत मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही. आता किती पैसे दिले तुम्ही तर कालचा दिवस येणार नाही. मान एकदा गेला. सोपं बोलू, संधी परत कधीच मिळत नसते. मनुष्य जन्म नावाची संधी ती दवडायची नसते. बरं का, याच जन्मी गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. काय फायदा होत नाही. याच जन्मात तुम्हाला भजन करता येत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम साधन मिळवण्याची ताकद हा जन्म आहे. तो पुन्हा नाही, वारंवार नाही, पैसे देऊन नाही, नित्य नाही. म्हणून ते दौडायचं नाही. ऐका, बालपण नावाची संधी आहे तर प्रत्येक माता पित्याचं कर्तव्य संधीनं संस्कार दिले पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. म्हातारपण नावाची संधी आहे, म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे. एक मिनिटं घेतो मी तुमचा. प्रत्येक आईला प्रार्थना आहे. इथं जिजाऊचा पण फोटो लावलाय बापून, अहिल्याबाई होळकरांचा पण फोटो लावलाय, सगळ्यांचे फोटो आहेत आपल्या बॅनरवरती. मग ऐका ना, जिजाऊ नावाची माता जन्माला आली. माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं आडनाव भोसले होतं. मुलगी जन्माला आली तर बापानं हातीहून साखर वाटली. काय मुलगी निघाली महाराज. मुलगी जन्माला आली म्हणून बापानं हातीहून साखर वाटली. आमच्या बीड जिल्ह्याचा माग 1 नंबर आलता मुली मारणे. म्हणून सध्या मुलाचे लग्न होत नाही. माझ्या गावात एक टॅम्प भरून पोर आहेत बिना लग्नाची. तुमच्या पाटोद्याचं तेच आहे महाराज. का नाहीत होत लग्न? मुली आपण मारल्या ना महाराज. आपलं पाप आहे हे. निसर्ग अवकृपा करतो, अवेळी पाऊस पडतो, हे आपलं पाप. गायी कापल्या आपण खाटकाला गायी दिल्या, आपण झाडं तोडली. मग आपण जर आपल्या हायवेसाठी झाडं तोडत असाल मग निसर्ग कोपणार ना महाराज. आपलं पाप आपल्याला फेडावं लागत असतं. आपला काळ पापात घालवला की ध्यानातच ठेवायचं, तो आपल्यालाच फेडावं लागतो. धृतराष्ट्राचा काळ पापात गेला महाराज. 100ची 100 पोरं पापी निघाली धृतराष्ट्राची. 100 पोरं जन्माला आली, 100ची 100 पापी निघाली. आणि त्या 100च्या पोराच्या पाठीमागं बाप गेला महाराज. बापानं सावध झालं पाहिजे. मायबापाचं कर्तव्य आहे लेकराच्या पापात कधी सहभागी व्हायचं नाही. पेन्सिल चोरून आणली की तिथंच ठोका टाकला पाहिजे आईनं. मग पेन्सिल आणली तुम्ही ठोका नाही टाकला मग ते कंपास घेऊन येतं. ते म्हणले कंपास आणला बरं झालं नव्हतं, आपल्याला दप्तर घेऊन येतं. दप्तर नव्हतं बरं झालं आणलं, मग ते शाळाच घेऊन येतं एक दिवस. क्या बात. बापू म्हटले पगारीच्या व्यतिरिक्त आलेले पैसे सुद्धा विचारलं पाहिजे, पण विचारणार कोण महाराज. माझं ध्यानात ठेवा. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, काळ पापात गेला मग ते फेडावं लागतं महाराज. मी रोज सांगतो कीर्तनात, फार गरज आहे याची. माऊलींनी त्याचं नाव घ्यावं तर त्याला मूर्ख म्हटले ज्ञानोबाराय म्हटले धृतराष्ट्र असे पुसतू पुत्रस्नेहे मोहित झाला तो पुत्राच्या प्रेमामध्ये. इतका आहारी गेला की स्वतःची सून दरबारात आणली तरी त्यानं थांबवलं नाही. विश्वाचा मालक गेला शांतीदूत बनून, 5 गावं मागितली दिली नाही. काही होऊ शकत होतं पण नाही दिली महाराज. 100ची 100 पोरं पापी निघाली. ऐका, काळानं बदला घेतला, युद्ध झालं. रोज बातमी मिळायची, आज दुःशासन मेला, आज दुर्योधन मेला, आज विकर्ण मेला, युत्सू मेला. एक पोरगा गेला, 100ची 100 पोरं मेली. राज्यातून पाय उतार झाला. इकडे बघा, एका रूम मध्ये स्वतंत्र बसायचा, एका सम्राट, एका काळातला महाराज, आदेश देणारा, बोट करून लोकांना सांगणारा. त्याला भाकर यायची जेवायला आणि तो खांद्यावर गदा घेऊन भीम यायचा. आणि भीम त्याला म्हणायचा, काका
दुःशासनाची मांडी अशी फाडली, त्या तुझ्या दुर्योधनाला असं मारलं. कोण? हे भीम म्हणजे अर्धड असतो मार, खांद्यावर गदा घेऊनच यायचा आणि एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायचं. किती वाईट आहे मारायचं. एका काळातला सम्राट, एका काळातला लोकांना आदेश देणारा राजा, पण काळानं बदला घेतला. 100ची 100 पोरं कानावर मेली तर मेली. राज्यातून पाय उतार झाला, नाराज झाला, घास खाली ठेवला आणि अरण्यात निघून गेला. ज्या अरण्यात गेला का त्या अरण्याला वनवा लागला महाराज. जाळात अडकला महाराज. इतका जाळ लागला, जन्मांध होता, दोन्ही डोळ्यानं आंधळा होता. जिकडं जाईल तिकडं अंगाला जाळ लागला, जळून भस्म झाला. हो महाराज, जळून मरावं लागलं बघा. मग काळ पापात नाही घालवायचं, काळ पापात नाही घालवायचं. काळ मग काळ काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार. तुम्ही बीडला दवाखान्यात जा, नाही तर पाटोद्याला जा, नाही तर मुंबईला जा, नाही तर पुण्याला जा. कोणत्या डॉक्टरकडे तुमचं शरीर सध्या दाखवा. अजित भाऊ, गवळी साहेब, कुणालाही दाखवा, अजिनाथ कुणालाही दाखवा. ते कानात मशीन घालतं डॉक्टर, तुमची छाती तपासतं, बीपी तपासतं, शुगर तपासतं आणि तुम्हाला एकच मंत्र सांगतं, कमी जेवा भरपूर चाला. सध्याचा मंत्र एवढाच आहे, कमी जेवा भरपूर चाला. म्हणजे आमच्या तुकोबारांनी फुकट सांगितलं महाराज, युक्ताहार विहार नेम, इंद्रियासी सार नसावी बासर, नसावी बहुनिद्रा, लय बोलू नये, लय झोपू नये, लय खाऊ नये. मी का सांगतो, काळ पापात नाही घालवायचं. विन काळ घालवू नको, दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको हरी भजना विन काळ घालवू नको. किती तुम्हाला चाली, किती प्रमाण म्हणून दाखवू. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, काळ बर्बाद नाही करायचा, काळ वाईटात नाही घालवायचा. मुली मारण्यात काळ घालवला, आता आपल्या पोरांना पोरी भेटत नाही सध्या. त्याचं कारण आपल्याला फेडावं लागलं. मुलगी जन्माला आली, त्या शहाजी, त्या लखोजी राजे, ते सिंदखेड राजाचे, त्यांनी हातीहून साखर वाटली. काय बाप असेल महाराज. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार चालवायला लागली. 12 वर्षात झाली, घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षात झाली, लग्न झालं तिचं, लग्न शहाजी राजा बरोबर. आणि ऐका, लग्न झालेलं कळालं, जाधवन भोसले एकत्रित जर आले तर त्या भागात आपली सत्ता राहणार नाही. निजामशाहीनं भांडण लावलं. आपल्यात दुसरे लोक भांडण लावत असतात, हे कायम ध्यानात ठेवायचं. आपापसातली भांडण नाही करायची आपण. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, हे चुकीचं आहे. हे सगळे आपण एक आहेत महाराज. आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे. आपापसात भांडू नका. आपापसातलं भांडण लावण्यासाठी राजकारणी तयारच असतात महाराज. त्यांचा उद्योगच आहे ते, हे माझं ते माझं, तेच भांडण लावून ते मस्त एकत्रित आहे, आपण भांडत राहत. आपापसातलं भांडण चांगलं नाही महाराज. स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर. चला, आपापसातलं भांडण चांगलं नाही ना. युद्ध आपापसात भिडलं, जाधवांच्या तलवारी भोसल्यावर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या, युद्ध घनघाती सुरू झालं. ती जिजामाता पा, ते स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न, युद्ध तर आपापसात लागलं. काय माता आहे महाराज. ऐका, बालपणात संस्कार देणारी प्रत्येक आईनं घरी घेऊन जा. ऐका रे बहिणींनो माझ्या, हो, तलवारी बापाच्या एका बाजूला, सासरच्या एका बाजूला, दीर लढताय, नवरा लढतोय, तिकडून बाप लढतोय. ज्यानं जन्म दिला त्याच्या हातात तलवार आहे, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं त्याच्या हातात तलवार आहे. युद्ध आपापसात लागलं. युद्ध कसं थांबल, युद्ध कसं थांबल. त्या जिजामातेनं आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या बापाच्या समोर आडवी उभी राहिली आणि बापाला म्हटली, बाबा अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजाचा नावाचा वाघ जन्माला आला. कोणाच्याही पोटी नसतं महाराज. सांगू द्या मला. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूरानी सरदारा मला काय कुणाची भीती. हे कुणी म्हणावं, आईनं म्हणावं. काय आई महाराज. बालपणामध्ये म्हणते राजा मला तोरणा पाहिजे, कोंडाणा पाहिजे.
8 वर्षाचे शिवाजी महाराज चुकले तर कानाखाली मारते, याला जिजाऊ म्हणतात. बालपणामध्ये संस्कार द्या. अहिल्याबाई होळकरांचा फोटो आहे इथं. महादेवाची पिंड हातात घेऊन 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला त्या मातेनं. मी अहिल्याबाई होळकरांच्या सगळ्या कथा वाचल्यात, सगळे ग्रंथ वाचलेत त्यांचे. 2 तास सांगू शकतो तुम्हाला मी अहिल्याबाई. ऐका ऐका, हे आमच्या लोकांनी वाटूनच घेतले हो लोक. लई वाईट वाटतं महाराज. अहिल्याबाई होळकर नुसती धनगर समाजाची नाही, ते आपल्या जवळ चोंडीला जन्माला इथं जामखेड तालुक्यात. काय माता होऊन गेली महाराज. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर 32 वर्ष हिंदूचं राज्य सांभाळलं एका बाईनं. 32 वर्ष. महाराणी, महादेवाचे पिंड हातात, 1 कोटी, हे जरा नीट ऐका, 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला अहिल्याबाईंनी. 1 कोटी महाराज. पुणतांब्याचा घाट तिचाच आहे, आळंदीचा घाट तिचाच आहे, उज्जैनचा घाट तिचाच आहे महाराज. हे सगळं त्या अहिल्याबाईने दिलं. कोणत्या जाती धर्माच्या पलीकडे काम केलं महाराज. काय महाराज पुण्यश्लोक म्हणतात लोक त्यांना. का म्हणतात? पोरगा पापी निघाला, पापी. पोराकडून चूक झाली, गो हत्या करणारा निघाला, राजदरबारात वाईट वागणारा निघाला. ऐका जरा, कानात तेल ओतलं इतका अवघड आहे. ऐका ऐका, तुम्हाला कळेल. त्या अहिल्याबाईनं पोरगा हत्तीच्या पायाखाली देऊन मारला महाराज. ठेवला नाही पोरगा महाराज. मी का सांगतो? याच्यासाठी सांगतो बघा, याच्यासाठी बोलतो. संस्कार फार गरजेचे आहेत. मायबापानं सध्याचे हे मोबाईलनी वाटोळ केलं महाराज. आपण हे चपटी मोबाईल आला, हे काय ताण झाला डोक्याला म्हणतात. हे जितका चांगला आहे तितका वाईट आहे महाराज हे मोबाईल. नाद लागला याचा माणसाला. कीर्तनात कीर्तनकार पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक पाखोजार मांडून, तुम्ही नाही बरं का, वादक पाखोजार मांडून पाहायला लागला. फार अवघड. आता तुम्ही बरेच जुने लोक आहेत, नाही तर अर्धे कीर्तनात लोक मोबाईलमध्ये येत महाराज. काही काही पोर असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाही. बायकोला राग आला, तिला बिचारीला कामाला जायचं होतं, तिनं ताट उचललं, ती गेली. याला माहितीच नाही, आणि खाली 2-4 घास मातीचे खाल्ले. जेव्हा दाताला खाडा लागला तेव्हा कळालं बायकोनं ताट नेलं. काय नवले महाराज. आता तुम्हाला पटणार नाही, पण मी गेवराई शहरात राहिलाय. आमच्या शेजारी एक घटना घडली. आता इकडे बघा, घटना अशी घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं जाऊ ते, त्याचं चुकलं, तो गेला भाऊ. तर बाईनं तरी बघायचं ना घरातले. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं, 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या देते 100 परवा टाकते. ती मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, माणूसच, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. इकडे बघा, याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे, हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. तिला वाटलं तांब्या घेतला म्हणजे आपलाच नवरा आहे, ती सोफ्यावर बसली, दोघाला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्ये. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत इकडे बघा. ओरिजिनल आलतं का, इकडे बघा, ओरिजिनल जे आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, आपलंच घर चुकलं, निघालं बाहेर. काय नवले महाराज. इतका बापू तुम्हाला पटणार नाही, पण पुण्यात एक आता घटना घडली. सत्य आहे, पेपरला वाचले मी. एक जण 15 मिनिटं अंधारात मोबाईल पाहत, मग अशी लाईट गेली की नाही तशा अंधारात एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. दमच नाही निघाला बायकोला. बायकोने जोरात कानाखाली मारली. बाया हाणायला भेट नाहीत. आपल्या बीड जिल्ह्यातल्या बऱ्या आहेत तिकडच्या. तिकडे एकदा तुम्ही नगर सोडलं, कानकून ठोकून काढतात. काय नसतं चुकल्यावर हाणतात. पुण्यातल्या बाया सोप्या नसतात, ठोकून काढ. जोरात कानाखाली मारली. का मारलं मग मला, का मारलं? काय नाही म्हटले. 15 मिनिटं झाली, तुम्ही काय पाहता? मोबाईल. टॉर्च कशाची लावली? टॉर्च. कायला आता कळल, कायला उद्या कळल. जरा अहो, मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. बायको हाणणार नाही तर काय सांगा बरं. फार अवघड झालं महाराज. माणसं त्याच्यात अधीन चालली, लोक त्याच्यात बुडायला लागली. एक प्रार्थना आहे कीर्तनाची माझी तुम्हाला. 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत मुला मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका. द्यायचा असेल तर 12वीच्या पुढं द्या, 10वीच्या पुढं द्या. मग त्याला थोडासा अभ्यास करता येईल. नाही तर तो गुगलवर सगळं पाहिल. तुम्हाला काही त्याला शिकायची गरजच पडणार नाही. प्रार्थना आहे बरं, शिकणाऱ्या मुलाच्या हातात देऊ नका. 12वीच्या पुढं द्या, तिला कळायला लागल्यावर द्या, मुलाला कळायला लागल्यावर द्या. नाही तर बालपणातच आपले पोरं तरुण होतील. बरं, सावधान. माझ्या शब्दाचे अर्थ शिका. याच्यासाठी सांगतो, आपल्या बालपणात मुलांना संस्कार फार गरजेचे असतात. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं असतं. तरुण झालात, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. बघा, तापस वेश स्वरधारा, विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाय. ही मी रामकथा करणारा महाराज आहे. रामायण माझ्या बापू अंगात बसलेले. मला रामकथा सोडून काही आवडत नाही. आणि आपल्या देशाला गरज रामकथेची.
आमचे विश्वासराव त्या दिवशी आले होते नारळी सप्ताहामध्ये रामकथेला. काही नाही काही खेळू द्या, त्याला असलंच पाहिजे. ते इथं खेळलं म्हणजे पुढं आलं पाहिजे ना ते कीर्तनाला. आहे गरज आहे महाराज त्याची. लेकरानं धिंगाणा घातला तरी चालेल, पण त्याला इथं आणत जा, माझी प्रार्थना आहे. धिंगाणा घालू द्या त्यानं, उड्या मारू द्या, तिकडे त्यांनी काही करू द्या, पण तो आला पाहिजे. मुसलमान आहेत ना, पाठवतात भरपूर आहेत ना. पाहिले असतील तुम्ही मुसलमान भाविक, लहान लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतात, करंगोला धरतात, रोज मस्जिदमध्ये नेतात. अपना अल्लाह है, हे खुदा है, नमाज है, कुरान है, धर्म है अपना. तो मुसलमान भाविक त्या छोट्या छोट्या लेकराला त्यांचा धर्म शिकवतो. मग तुम्ही जर तुमच्या बाळाच्या कपाळी गंध नाही लावला, त्याला जर इथं आणलं नाही, मग भविष्यात आपली पिढी टिकणार नाही, आपली पिढी धर्मामध्ये येणार नाही. फार गरज आहे बरं मातांनो, हे प्रत्येक वाक्य घरी घेऊन जा बरं का. रामायणातला प्रसंग सांगतो. मी रामकथा करणारा महाराज आहे. आत्ता नारळी सप्ताहामध्ये रामकथा झाली रामगडाच्या. आता पुण्यामध्ये आहे, 5 तारखेपासून सुरू होणार आहे मेच्या. रोजच आहेत त्या कथा कीर्तन, पण रोज सांगतो बघा. तापस वेश विशेष उदासी, म्हणताना थोडा विको देत जा, म्हणताना तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हो ऐका, जा राघवा जा, तुझ्या बापाकडे माझे 2 वर होते. कोणते वर होते मा? पहिल्या वरानं भरताला गादी मागितली बघ मी, आणि दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. मा तू माझी आई नाही, तू माझी जननी आहे. राम फार गरजेचा आहे महाराज. जिनं वनवास दिला तिला सुद्धा जननी म्हणतात, आई म्हणतात. सकारात्मक जीवन आहे. आपल्याला रामकथेची गरज आहे, आपल्याला दुसऱ्या कथेची दुसऱ्याच कथेने आक्रमण केलं आपल्यावर महाराज. ऐकू नका असं माझं मत नाही, पण रामकथा ऐका, भागवत ऐका, हे आपल्या कथा आहेत महाराज. सप्ताहामध्ये तुम्ही बापूंना विचारा, 35 वर्ष झाले, 40 वर्ष झाले कीर्तन करतात. सप्त्याची परंपरा आहे. 5 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन, 2 ते 5 भावार्थ रामायण. ही आमची परंपरा आहे महाराज. रामायण बंद नाही झालं पाहिजे. प्रत्येक आईला विचारा मुलगा कसा पाहिजे? रामासारखा. प्रत्येक भावाला विचारा भाऊ कसा पाहिजे? रामासारखा. तुम्ही कुणाला मित्र कसा पाहिजे? रामासारखा. तुम्हाला सगळं रामासारखं पाहिजे, दुसरी कथा ऐकून कसं चालेल? हो, म्हणजे शिवपुराणाला विरोध नाही बरं का माझा. शिवमहापुराण मोठं पुराण आहे, ते आपलंच आहे. लोकांनी घेतलंय आपलं, त्यांनी आपल्यावर कब्जा केलाय महाराज. ध्यानात ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला बहिणींनो. 1 पसा पाणी 1 बिल्वदळ. इथं नामदेवरायची मूर्ती बसवली आमच्या रणवे बापूंनी. त्या नामदेवरायचा अभंग हा 1 पसा पाणी 1 बिल्वदळ, म्हणजे 1 लोटा जल सबका हल, असंच आहे ना ते प्रदीपबाईंचं. 1 लोटा जल सबका हल, ते आमच्या नामदेवरायचं येते, त्यांचं नाही ते आपल्या नामदेवरायचं. 1 पसा पाणी 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. आपल्या संतांना विसरू नका, आपल्या सावता महाराजांना विसरू नका, आपल्या भगवान बाबांना विसरू नका, आपल्या वामन भाऊंना विसरू नका, आपल्या रामचंद्र महाराजांना विसरून आपल्याला चालणार नाही. आपली कथा रामाची आहे, आपली कथा भागवताची आहे. आपल्या सप्ताहामध्ये भागवत असलं पाहिजे, रामकथा असली पाहिजे. मग चला पुढे जायचं आपल्याला. ऐका जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास दिलाय. मा तू माझी जननी आहे. उड्याच मारतात, वरकलांगामध्ये धारण करतात. राम लक्ष्मण सीतामाई वनवासामध्ये निघतात. याला जीवन म्हणतात. सकाळी आनंद असेल तुम्हाला, तर संध्याकाळी कधी कधी दुःख असेल. हेच आपलं रामायण आहे बघा. आपल्या जीवनातही असे प्रसंग असतात. सकाळी तुम्हाला खूप आनंद होईल, लॉटरी लागेल 5 लाखाची, तर संध्याकाळी कधी कधी कानावर बातमी येईल की ज्यांच्यासाठी लॉटरी लागली तो पतीच राहिला नाही, तो मुलगाच राहिला नाही, ती आई आता राहिली नाही. यालाच तर जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते. लक्षातच ठेवायचं, विधात्यानं लिहिलेलं कधी चुकत नसतं बरं. कोणालाही हात दाखवला तरी चुकत नसतं, विधात्यानं लिहिलेलं असतं. विश्वाच्या मालकाचा हात वशिष्ठ महाराजांच्या हातात आहे, विश्वामित्राच्या हातात आहे, अगस्ती महाराजांच्या हातात आहे. पण तरी सुद्धा प्रभूचा वनवास टळत नाही. याच्याहून सावधान व्हा. देवाला जर चुकत नाही तर आपण सामान्य माणसे.
विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे। सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। विश्वाचा मालक वनवासामध्ये जातो. लखनजी विचारतात, प्रभू हा वनवास आपल्याला काही मातेमुळे मिळाला. प्रभू हा वनवास आपल्याला दशरथ राजामुळे मिळाला. प्रभू हा वनवास आपल्याला का मिळाला? सांगतात प्रभू, माय कै ना दोषी नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिता. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. तुम्ही टाळी वाजवली म्हणून खरं सांगू, 2 गोष्टीतून कोणी वाचत नाही बरं. कितीही भारी क्रीम लावा तुम्ही, कितीही सुंदर मेकअप करा. आमची बायको पण लावते क्रीम. माझं लग्न माझी बायको लावते क्रीम. मी तिला म्हटलं लावू नको, ऐकत नाही ती. माझी ऐकत नाही तर कोणाचीच ऐकत नसते. असतंच ते महाराज ऐक. ती कितीही क्रीमा लावू दे, अजून काळी गोरी नाही झाली बरं. म्हणजे एवढी काळी नाही, तुम्ही लगेच विचित्र बघू नका माझ्याकडे. ऐका माझ्यावर याच्यासाठी घेतलं. क्रीम कितीही लावा, किती क्रीम ते क्रीमचे नावं नाही घेत, नाही तर लोक केस टाकायची माझ्यावर. बंद केली मी. लय क्रीमाचे नावं पाठ आहेत माझे. पण एक जण मला म्हटलं, बाबा ते नाव नका घेऊ, यायचं आपल्यावर उगं. बंद केली नावं. ऐका क्रीमा कितीही लावा, किती ती क्रीम लावणं म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबोडे बरं. लावत जाऊ नका, तू चेहरा खराब होतो चेहरा मारा. तुम्ही कितीही लावा, कितीही सुंदर दिस. काय पोराचे फोटो काढतात. काढ रे फोटो मस्त असं विठ्ठल गडावर. इथं आल्यावर ते दर्शन नाही करायचे. काढ फोटो. पांडुरंगाजवळ उभे राहणार, टेकाडावर उभं राहणार, हायवेला उभं राहणार, झाडात उभं राहणार, हॉलमध्ये काढ फोटो. लय भ्याड आलं त्याचं. म्हणजे आता भारीतले मोबाईल आहे बरं, ते मोबाईलमध्ये नाही ठेवणार, त्याचे मोठाले कटआउट बनवणार, हॉलमध्ये लावणार. या बाजूने मागच्या बाजूने. त्याच्या घरात माऊलीचा नाही, तुकोबांचा नाही, शिवाजी महाराजांचा नाही, कोणाचाच फोटो नसतो याच्यापैकी. त्याचेच फोटो या बाजूने, चारी बाजूने. आपण चहा घेता पाहतो. चहाची कप अशी खाली मांडली कीच आपण फेटा बांधायला घेतो. नेमकं ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो. खाली खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळाला आड्या पडलेल्या असतात. सारखंच दिसतंय म्हाताऱ्याच. बशी खाली ठेवलं कीच म्हातारं खालून म्हणतं, बाबा मीच आहे. पैलवान होतो, पैलवान 1 नंबर. पाटोदा तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतं. मग म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. हसू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे बरं का. आपण सगळे म्हातारे होणार आहेत महाराज. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. लक्षातच ठेवा गड्या बहिणींनो. काय सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती. एक तर आपण म्हातारे होणार आहेत, नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणारे. म्हणून लखन हा वनवास आपल्या आईनं नाही दिला. हा वनवास जो आपल्याला मिळाला ना लखन, लक्षातच ठेव. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे. कुणी जीवना दोष ना कुणाचा. फार सुंदर गीत रामायण, त्याच्यातली पद आहेत. चला का सांगतो. मग आपला वनवास कशासाठी आहे तर प्रभू, आपला वनवास लखन फक्त आपल्या तरुणपणातला त्यागासाठी आहे. त्याग हा तरुणपणामध्ये शोभून दिसतो. दिंडी तरुणपणात असली पाहिजे. कीर्तनकार तरुणा भाग्यवंत,
नटे हरे कीर्तनात, भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला, चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला. अरे अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब आवाज येत होता, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब हाच आवाज येत होता. सांगू द्या रे, जीवच तोडून टाकली तरी सुद्धा 41 दिवस माझा राजा आतून मात्र जगदंबच म्हणत होता. हा त्याग तरुणपणातला आहे. शंभूबाचा त्याग तरुणपणातला आहे. शिवाजी महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे. या देशातले जेवढे त्याग आहेत, ज्ञानोबारांचा त्याग 22 वर्षातला आहे, तुकोबारांचा त्याग 40-46 वर्षात. तरुणपणातला त्याग, गाथा तरुणपणात आहे, ज्ञानेश्वरी तरुणपणात आहे. त्याग हा तरुणपणामध्ये शोभून दिसतो, तो तरुणपणात करायचा असतो. कळलं महाराज? तरुणपणाच्या संधीचं सोनं त्याग आहे, बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहेत. म्हातारे झालात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका नका करू नाश, आयुष्याला नका करू नाश. काय गोड शब्द आहे संतांचे. नका करू नाश आयुष्याचा. बालपणामध्ये संस्कार द्या, तरुणपणामध्ये त्याग करा, म्हातारपणामध्ये भजन करा. सोपं सोपं आहे. संधीचं सोनं केलं की मग बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. तेने पंते माझी चालिली पाऊल, त्या पंथानं तुमचं पाऊल पडलं रे पडलं की मग जन्म सोन्याचा होतो. तुकोबारायांना विचारा, महाराज तुम्ही काय केलं? काय संधीचं सोनं? जन्म मिळाल्यावर पहिलं काम केलं, ग्रंथ तयार केले साधू. पहिलं काम साधूचं ग्रंथ तयार करणं आहे. हे जे फोटो लागलेत नाही सगळे, हे सगळे संत आपल्याला ग्रंथ देतात, ग्रंथ बरं का. आणि ग्रंथानं आपला उद्धार होतो. कोणत्या बाबाच्या नादी लागून होत नाही बरं का. हे लिहूनच ठेवा माझ्याकडून. तुम्हाला मोठं व्हायचं, ज्ञानी व्हायचं, हे बाळा बरं का, माझं ऐकायचं. मोठं व्हायचं ना, ग्रंथ वाचायचे महाराज, पुस्तकं वाचायची, खूप वाचायचं महाराज. काय वाचन करतात काही काही मुलं महाराज. कोणताही प्रश्न विचारावं त्याचं उत्तरच आहे त्यांच्याकडे. अभ्यास केला की मग विषय की हारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघब्रह्म थोकडे अभ्यास केले. या जगातलं सगळं वाघब्रह्म म्हणजे शब्दब्रह्म तुमच्या पाठ होईल. रील्स पाहिल्यावर नाही, इन्स्टा पाहिल्यावर नाही, स्टेटस पाहिल्यावर नाही. दिवसातले 5 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल बरं का. अभ्यास केले हो असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. माझी प्रार्थना असते, आपल्या मुलांना वाचायला शिका, वर्तमानपत्र वाचायला लावा, कादंबऱ्या वाचायला लावा, ग्रंथ वाचायला लावा. ज्ञानेश्वरीत अहो आळंदीमध्ये बापू आता एक आईनं बाळ गर्भात असताना पारायण केलं. काय आई भाग्यवान असेल महाराज. बाळ गर्भात होतं, पहिला महिना लागला, कळालं तिला, माऊलीच्या मंदिरात गेली आणि आजार वृक्षाच्या खाली ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती एक एक गोळी वाचायला लागली. आणि 9 महिने तेवढंच काम केलं. भाग्य ऐका भाग्य, फळ ऐका फळ. 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं, रांगायला लागलं, रांगता रांगता मोठं झालं. ऐका हो, पहिलीला शाळेत, दुसरीला शाळेत, तिसरीला शाळेत, आता सध्या 7वीच्या वर्गात आहे. नवल असं त्या 7वीच्या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाठे महाराज का पाठ झाली. त्या आईनं तिचा काळ चिंतनात ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला. हे ग्रंथ आहेत, संत आहेत महाराज आपले. कोणत्या बाबा नादी लागू नका. माझे हात जोडून प्रार्थना, ग्रंथाच्या नादी लागा. ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव, 65, भागवत, रामायण लई ग्रंथ आहे तो महाराज. एक जरी घेतला तरी जीवन आपला आनंदात जाईल महाराज. प्रार्थना घरी घेऊन जा. ऐका ऐका, ग्रंथ आपल्याला संत बनवत असतात. आमचा कोणताच ग्रंथ तुम्हाला शिष्य बनवणार नाही. मग ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी,
ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. काय गोड शब्द. कृपा करी हरी तयावरी. तुमच्यावर कृपा होईल महाराज देवाची. ग्रंथ तुम्हाला आता सांगूच. मी आता बापू तिरुपतीला गेलो होतो. मला जरा छंद आहे. गेलो तिरुपतीला, दर्शन घेतलं, फॅमिली घेऊन गेलतो. तर दर्शन केल्यानंतर काय झालं, तिथं काही लोक भजन करत होती. टाळावर भजन म्हणत होती. आता भजन म्हणजे माझा जीवन, मला प्राण. भजन म्हणजे लय आवडतं मला. मी म्हटलं काय म्हणतात बॉय. मी पाहायला गेलो तिथं आश्चर्यानं. तर ते टाळावर भजन करत होती, पण ते त्यांच्या तेलुगू भाषेत. आता हिंदीच नीट आहे ना मला, तर तेलुगू कधी समजायचे आपल्याला, काही मेळ बसाना. ते झाल्यावर मी त्यांना विचारलं आप क्या गा रहे हो. त्यांनी सांगितलं त्या आंध्र प्रदेशच्या त्या तेलंगण ते काय आंध्र प्रदेश त्या बालाजी देवस्थानच्या मंडळीनं सांगितलं महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथ आम्ही आमच्या तेलुगू भाषेत बनवलाय आणि तेच अभंग आम्ही. काय आश्चर्य आहे महाराज. परराज्यात संस्कृती गेली हो आपल्या गाथ्याची. इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी तयार झाली बापू. इंग्लिश अक्षरात ज्ञानेश्वरी तयार. इंग्लिश कीर्तनकार आहेत महाराज. एक माझ्या पाठाचा पोरगा आहे संस्थेचा, इंग्लिशमध्ये 2.5 तास कीर्तन करतो. 1 पासून काय बोलतो महाराज इंग्लिश लोकांमध्ये. मला सप्ताच करायचं होतं बापू अमेरिकेला. मी केलं तर नियोजन, पण ते कोरोना आला हो. त्या कोरोनाच्या काळात माझं जरा ते आमचं प्रकरण दबलं गेलं, त्यामुळे नाही तर ते झालंच असतं. लई भारी महाराज. आपल्या देशातले ग्रंथ परदेशानं घ्यावे. गुगलवर ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये महाराज. अमेरिकेनं वाच. काय कमी अमेरिकेला. काय महासत्ता देश अमेरिका. ऐका आपल्याकडं एक समृद्धी रोड झाला. एक तर महाराज 3 तासात नाशिकला चालला. हो बापूंना विचारा, पहिले 8 तास लागायचे नाशिकला जायला. आता अक्रूर महाराज 3 तासातच जातो. समृद्धी काय सिमेंट रोड झाला हो तुमचा. इतके चांगले रोड आत्ताशिक झाले आपल्याकडं. असे सगळे समृद्धीचे त्या अमेरिकेला. एकदा पाऊस नाही पडला आपल्याकडे. हरिभाऊ महाराज काळे बाबा, एकदा पाऊस नाही पडला आपल्याकडे दिग्विजय महाराज तर आपल्याकडे दुष्काळ पडतो. तिकडे 12 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी त्यांनी संशोधन करून पाणी ठेवलंय. वीज ठेवली. काय बुद्धिमान देश, महासत्ता देश आहे. त्यांचा गौरव नाही करत मी तुम्हाला सांगतो, ऐका पुढं. पण त्या अमेरिकेनं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचावी, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा. आपण का नाही वाचावं महाराज. आपल्याला फार गरज आहे महाराजाची. ऐका अरे खरंच आता आलं आठवलं. माझा एक मित्र आहे बापू राहायला अमेरिकेला. आम्ही दोघं बरोबर शिकलो. तो मोठा साहेब झाला, तिकडं अमेरिकेला येतो. 2 जण आम्ही आळंदीला होतो. भालवणीचा नगर जिल्ह्यातला आहे. आणि 2 जण आम्ही आळंदीला 10-12 वर्ष संग होतो शाळेत. तो नेमका तिकडच्या लाईनमध्ये गेला. मी अभंग शिकलो, मी कीर्तनकार झालो. आणि ते सुट्टीमध्ये आलं की मला भेटायला येतं. त्याने मला एक गंमत सांगितली आता. ते म्हटलं अमेरिकेने सगळ्यात साधं मशीन काढलं म्हणतात. ते सगळ्यात साधं मशीन कशाचं आहे म्हटले, पायातल्या बुटाला पॉलिश करायचं. सगळ्यात साधं. बाकीचे तर आहेतच सगळे, पण पायातल्या बुटाचं राहिलं होतं तेवढं ते पण काढलं. म्हणजे तुम्ही पाटोद्याच्या बाजारात गेले, मग ते चांभाराकडे बुटं दिले, त्यांना तुमच्या बुटाला पॉलिश केली, तुम्ही 30 रुपये दिले, असं कामच नाही. पायात बुटं घालायचे. तुम्ही सगळे माझ्याकडे बघा. या चौकात एक मशीन आहे, विठ्ठलगडापाशी, बापूंच्या घरापाशी एक मशीन, दुकानापाशी एक मशीन, आपल्या त्या चौकात एक मशीन, वळाल्यावर तिकडे एक संस्था आहे, तिकडच्या एक संस्थेपाशी एक मशीन, मांजरसुंबा रोडला एक मशीन, असं एक मशीनी अशा मांडलेल्या आहेत. त्या मशीनीवर पाय ठेवायचा म्हटलं असं. इकडे बघा, बुटासहित पाय मांडला, आतून ब्रश येतो म्हटले, ब्रश चकाट पॉलिश करतो बरं का. पॉलिश झाली की पाय काढून घ्यायचा बरं का. ऐका पाय काढून घ्यायचा, दुसरा पाय मांडायचा. दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही, आतून बेल्ट येतो एक, मागून पायाला अशा हुका लावतो, जाम करतो पाय. का फुकट नाही पालिश फुकट नाही. मग मागून हुका लागतात, पाय निघत नाही. मग खिशात हात घालायचा. खिशात $1 काढायचा. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा 1 रुपया. आपले 90 रुपये त्यांचा $1. तो वरून असा कप्प्यात सोडला, मग बेल्ट निघून जातो, मग ब्रश येतो, चकाट पॉलिश. चलो, इतकं भारी मशीन. पण त्या मित्रानं मला सांगितलं, बापू ऐका पुढचं ऐका. मित्रानं सांगितलं एवढं भारी मशीन काढलं, पण आपल्या भारतातलं एक जण तिकडं फिरायला गेलं. आपले पोरं कुठं जातात फिरायला, काय नसतं. गेलं फिरायला आणि ते तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं, इथं एक चौकात मशीन आहे, तिथं एक चौकात मशीन आहे, तिथं पॉलिश आहे, इथं पॉलिश आहे. इकडं बघा ना, त्यानं पहिल्या मशीनीवर पाय मांडला, पॉलिश करून घेतला. दुसरा तिथं मांडलाच नाही त्यानं. आता लिंक लागली तुम्हाला. एक दुसरा त्यांना तिथं मांडलाच नाही. मग दुसऱ्या मशीनीवर मांडला. फुकटम फाकटम पॉलिश झाला, बेल्ट लागला नाही, $1 लागला नाही. म्हणजे फुकट म्हणलं की आपल्याकडे काही विचारू नका. काही 9ला येतील. आता 9:45 हजर महाराज, तसं काय 7लाच येऊन बसले. आपल्याकडे फुकट म्हणल्यावर काय नाही. ते इतकं हुशार भारतातलं होतं ना ते. त्यानं काय केलं, पहिल्या मशीनीवर पहिला पाय पॉलिश केला, दुसरीकडे दुसरा मांडला. जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनीवर पाय मांडायला गेला,
त्याला पहिल्यांदाच भेटतो लागलो तर म्हटलं नक्की भारतातला येऊन गेला. म्हणजे आमच्याकडे कशाही कुलपाची चावीची मारा, तुम्ही किती भारी मशीन आणाव चावी भारताकडे महाराज. मी एक वाक्य सांगू, लंका खूप सोन्याची होती म्हणतात. एक एक चौकट 22 क्विंटल सोन्याची होती बरं का. हा घराची एक चौकट रावणाची 22 क्विंटल सोन्याची होती. असे 5-6 दरवाजे होते एका घराला, अशी 7 कोटी घरं, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. नाथ महाराजांनी गोड वर्णन केलं. इंद्रबारी चंद्र छत्रधरी एवढा श्रीमंत रावण, पण ऐका ऐका संस्कृती नव्हती. दुसऱ्या परक्या नारीवर नजर पडली, जळाली हो लंका, बुडाली हो लंका. हो लंका सोन्याची होती पण बुडाली. लंका आफ्रिका अमेरिका बुडणारे बुडणारे, एकच राहणारे भारत माता. कारण आमचा देश माता आहे महाराज. या आमच्या आईच्या नावाने आमचा देश ओळखला जातो. यत्र नारी असतो पूज्यंते रमनते तत्र देवता. लक्षात ठेवा, मी का सांगत होतो, एवढे श्रीमंत देश आहेत पण आमच्या ग्रंथाचं त्यांना वेड लागलं. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, नामदेवराचं प्रसिद्ध अभंग आहे बरं का. नामदेवराय म्हटले महाराष्ट्राचे नाही माऊली, खानदेशाचे नाही, भारताचे नाही, विश्वाची माऊली. का ग्रंथ तयार केले, ग्रंथ. आज ज्ञानेश्वरी अमृत अनुभव 65 हरिपाठ. अहो त्या काश्मीरच्या एका मुलीनं पसायदान गायलो. काश्मीरची बुरखा घेणारी मुलगी, मुसलमान जातीमध्ये जन्माला आलेली काश्मीरची, पण आता विश्वात्मके दिवे म्हणते महाराज. काय आमच्या ग्रंथाची जादू आहे महाराज. ग्रंथ शिका गळ्या, ग्रंथ वाचा, तुम्ही ज्ञानी व्हाल महाराज. चला ग्रंथ तयार केले. 1 संधीचं सोनं केलं. 2 शरीर जिंकलं. शरीर साधूचं पहिलं काम आहे महाराज. पायऱ्या आहेत या. पहिलं जग जिंकलं ग्रंथ तयार करून. दुसरं काम काय केलं, काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. डोक्यात उकलतं लोकांनी तरी माफ केलं महाराज. झोळी फाडली होत ज्ञानोबरांची महाराज. कोण सहन करू शकतं महाराज. काठीनं मारलं मंबाजी बुवानी महाराज तरी माफ केलं महाराज. काय नवल 108 वेळा माणूस अंगावरती थुंकला. संत बनणं फार अवघड आहे महाराज. कीर्तनकार बनणं फार अवघड आहे. रणधवे बापू बनणं फार अवघड आहे महाराज. कीर्तनकार फार सोपा आहे. मस्त कीर्तन करतो, फार अवघड आहे महाराज. हे बोलायला सोपं असतं, फार अवघड असतं महाराज. फार कठीण आहे. सांगू द्या, अहो माय बापाची चिठ्ठी तुडवली हो महाराज महादेव भटान. आपल्या माय बापाला जर कोणी बोललं तर जन्मभर तोंड पाहत नाही आपण त्याचं. आणि इथं माऊलीच्या आई वडिलांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती, निवृत्तीनाथा आम्ही तुम्हाला जातीमध्ये घ्यावं म्हणून दोघं मायबाप देहांत प्रायचित्त घेत आहोत. अहो ती चिठ्ठी तुडवली हो महादेव भटानं महाराज. ऐका, शुद्धीपत्र आणा. पैठणवरनं शुद्धीपत्र आणलं ज्ञानोबरायांनी. वेळ कमी आहे सगळ्या कथा सांगायला. अहो ते शुद्धीपत्र सुद्धा तुडवलं महादेव भटांनी महाराज. पण ऐका, देव माफ करत नाही, संत माफ करतात, देव माफ करत नाही. पांगळा झाला त्याचा पाय, पांगळा झाला हो महादेव भट, पांगळा झाला. ज्ञानोबरायांना कळालं की आपल्या शुद्धीपत्रावर पाय ठेवल्यामुळं त्याचा पाय पांगळा झाला जणू. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेले ज्ञानोबराय. त्याचा पाय आपल्या हातात घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावरती टाकली आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला हो महाराज. काय दया करणे जे पुत्रासी, त्याची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले ओ, त्यासी म्हणे जो आपुले. तो साधू असतो ना महाराज, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. जी का रंजले गांजले ओ, त्यासी म्हणे जो आपुले. शास्त्रीय गायन करत होते भीमसेन जोशी. तोपर्यंत त्यांना भारतरत्न नाही मिळाला. माझ्या ज्ञानोबा तुकोबाचे अभंग गायले, भारतरत्न मिळाला महाराज. अभंग गा, अभंग गा, ओव्या गा, काही पण म्हणा, पण संतांचं म्हण. काही म्हणायला लागले लोक महाराज. आता बापू बसले सांग, काही पाण्याला जाते, बाळ रडतंय. अरे काय बाळ रडतंय, काय पाणी कुठून आलंय, काही म्हण. अहो एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं. काय माहितीये का, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे 2. मी त्याला विचारलं कोणी शिकवलं. म्हटलं आमच्या गावातले 2 जण म्हणतात. अरे म्हटलं तुझ्या बायकोला लाव ना घरी गोंडे. घरी राधाशी गोंडे लावणारी का,
काही प्रमाण आलीत महाराज, काही म्हणतात, काही पण नाही म्हणत. ज्याच्यात देवाचं नाव आहे, ज्याच्यात कृष्णाचं नाव, असं म्हणावं महाराज. माझा विरोध नाही तुमच्या अलीकडच्या गवळणीला म्हणायला, पण माझा प्रश्न आहे, ज्याच्यात देवाचं नाव आपल्या मुखाला येईल ते म्हणत जा. म्हणायचंय तुम्हाला, नेई आता जड करी आपुल्या मंदिरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. मी 5 वर्ष बापू माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले आणि गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांच्याकडे शिकलो बरं का. आमच्या महाराजांची चाली ही, तुम्ही आलेले आहेत आमच्या संस्थेवर. आमच्या गुरुवर्य महाराजांनी मला 100 चाली शिकवले बरं का. हरी महाराज डबल चाल येणार नाही, डबल राग येणार नाही, लई सुंदर चाली प्रॅक्टिस करून. गुरुजीच तसे होते महाराज, काय गोड शिकव. आजही 85 वर्षाचं वय रखमाजी महाराजांचं. हा ही दिंडी मी तुमच्या इथं मुक्काम केलेला आहे, जेवण असायचं तुमच्याकडे आम्हाला. मी त्या दिंडीत चाललेलो आहे बाबा. तुमचं त्यावेळेला खूप नाव होतं आणि मी 7वीला शाळेत होतो, 7वीला. तेव्हा मी तुमच्या घरी जेवण केलेलं आहे. त्याची तर उतराई आहे महाराज, काय उगाच काही. तुमचंच खाल्लेलं आणि तुमचंच ज्ञानीदा सांगायचं हे. ऐका ऐका, या दिंडीत मी या रोडनं गेलो, नफरवाडीला मुक्काम असायचा तुमचं जेवण करून. नफरवाडीला मुक्काम, तुमच्या इथून मधूनच जायचो आम्ही. सगळे मुक्काम पाठ आहेत महाराज माझ्या. पाटोद्याला जेवण दुपारचं असायचं, खालीकडं तांबाराजोरीला मुक्काम असायचं. मी भजन केलं 6 वर्ष. भजन बी असं केलं, पायात चप्पल घालत नव्हतो महाराज मी. 7 वर्ष महाराजांच्या दिंडीत. आमच्या महाराजांचा नियम असा होता, सकाळी 7ला दिंडी चालायला लागली का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भजन करायचं. एखाद्या गावात गेल्यावर, इकडे बघा, एखाद्या गावात तिथं गेल्यावर कदाचित लवकर गेलो आणि 4 वाजता पोहोचलो तर मग ते भजन बंद नाही, 3 तास उभं राहून भजन. काय भजन आमच्या महाराजांचं, कडक भजन एकदम महाराज. आता भजन आता खात जागा दिंड्या नुसत्या जेवत चालल्या महाराज. पंक्तीच लय वाढल्यावर पाठवत्यात पंगत, लगे विठ्ठलगडावर पंगत, लगे जिथं पारगावला पंगत, नफरवाडी. काय पंक्ती वाढल्या. टाळकरी पुढच्या गावात, झेंडेकरी त्याच्या पुढच्या गावात, गायक त्याच्या मागच्या गावात, महिला त्याच्या मागच्या. अशी दिंडीला मजा नाही राहील. दिंडीमध्ये भजन असलं पाहिजे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. तुम्हाला नॉनस्टॉप भजन म्हणून दाखवू एक 5 मिनिटं. 5 मिनिटं ऐकताल तुम्ही? 5 मिनिटात ऐका ऐका. दिंडीच ध्यानात येईल तुमच्या. नाथ महाराजांचा पालखी सोहळा ध्यानात येईल. काय दिंडीमध्ये भजन असतं बघा. टंग दिग्विजय महाराज ऐका भजन बरं का. दिंडी निघाली आपल्या. आता इथं विठ्ठलगडावर जेवण दिलं बापून, दिंडी निघाली, भजन सुरू झालं बघा. ऐका. वचन ऐका कमलाप, वचन ऐका कमला. बारीक तालवाला. वचन ऐका कमलाप. दिंडी निघाली, दिंडी ऐका. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडी होती कर जोडी होती काही. तुझं पहा तासा मोरी, तुझं पहा तासा मोरी, दृष्टीनं फिरे माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. एक धावाई माझे पट्टणीचे आई, प्रेमाची चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा सुंदर ते धान, उभे विटेवरी सुंदर ते धान, उभे विटेवरी तुळसी हार गळा दास पीतांबर, तुळसी हार गळा दास पीतांबर, तुळसी हार गळा दास पीतांबर, आवडी सुंदर भगवंत उंच साई, नीने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देवो दासी पुत्र करा, विदुराच्या भजी दासी पुत्र करा, विदुराच्या भजी
असं एका दमात सकाळी 7 वाजल्यापासून बापू म्हणतो मी, तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत डबल चाल येणार नाही, डबल राग सुद्धा येणार नाही. आमची गुरुवर लई गोड येत नाही. असं गोड ऐकव काही म्हणतात लोक. राधे पाण्याला जाते, पाणी आणते, राधे फिरतीन, राधा घुमती राधा. हो काय काय चांगल्या भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व असं बांधून हाणलं पाहिजे म्हणणार आहे. अरे काय न बोल. अरे या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. अय पोरांनो, सोशल मीडिया ज्याला कळतो त्यांना ऐका, 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघा नवरा बायकोचे पैसे जर गोळा केले तर देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत, पण प्रत्येक महिन्याला वृंदावनला जातात. आता 5 दिवसापूर्वीचा फोटो पहा, 5 दिवसापूर्वीचा. त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात. अरे गळ्यात कंठी माळ घातली हो. त्या अनुष्का शर्माला किती प्रॉपर्टी महाराज, आपली नाही 1 कोटीची 2 कोटीची. ऐका रे, देश परदेशात प्रॉपर्टी आहेत महाराज. त्यांनी कंठात गळ्यात कंठी माळ घातली. साधू जे सांगतील ते ऐकतात, कपाळी गंध लावतात. काय नवले महाराज. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब आहेत. त्यांना विचारलं तुम्ही कशानं जिवंत आहात, ते म्हणतात मी राधेचं भजन केल्यामुळं जिवंत आहे. आणि तुम्ही तिला फिरणारी म्हणता, तुम्ही तिला घुमणारी म्हणता. नाही नेई आता जडा करी आपुल्या मंदिरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. लय गोड आहे हो राधा महाराज. खूप प्रेम केलं तिनं देवावर महाराज, खूप महाराज. राधा घेऊन निहारीला त्वरे जाता मंदिरी, हृदय मंचकी पहुडविला श्री हरी. एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरी, राधे 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 घे श्याम सुंदरा. किती म्हणून दाखवू. चला याच्यातच 9 वाजले भाऊ, आपले अजून पहिलं चरण आलं नाही. कसं काय करायचं भाऊ, आता वेळेचं अवघड आहे. पण चला चला का सांगत होतो. ग्रंथ तयार केले, जग जिंकलं, शरीर जिंकलं, काळ जिंकला. काळ जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. नवल काय भजन केलं महाराज. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. आता जसे चाली म्हणलो ना, नित्य भजन केलं महाराज. नित्य अखंड खंडेना जीव रामकृष्ण नारायण. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. सारखं नाचून तुकोबाराय भंडारा भामचंद्र घोरडेश्वरावर नाचायला लागले. विश्वाचा मालक आला हो नाचायला महाराज. विश्वाचा मालक आला कीर्तनात. देवही जिंकला, शरीरही जिंकलं, ग्रंथ तयार करून जगही जिंकलं, आणि जगाला उडवणारा काळ सुद्धा जिंकला. हे जिवंतपणे झालं, आणि जिवंतपणे एवढ्या सत्ता संधीच्या सोन्यामध्ये केल्या. आणि मग तुकाराम महाराज म्हणायला लागले, हे सगळं झाल्यामुळं आमचा जन्म सोन्याचा झाला. जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, शाबाश जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आलं बघा, जन्मालो त्याची. एवढं करावं लागतं बरं, एवढं जीवन जगावं लागतं. सांगितलेलं सगळं कीर्तन आहे त्याच्यात, तेव्हा म्हणता येतं आजी फळ झाली साचं फळ मिळालं महाराज. जन्म सोन्याचा झाला, सांगितलेलं कीर्तन पहिल्या चरणासाठी. जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. झाले 5 मिनिटं राहिलीत, मी तुमची 5च मिनिटं घेणार आहे. बापूंना 5 मिनिटं बोलायला देणार आहे, अजिबात तुमचा जास्त वेळ घेणार नाही. खूप सांगितलंय तुम्हाला, 1 तासात सगळं दिलंय मी, एवढं घेऊन जा घरी. गावीचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं ना, मग आकुरूर महाराज आला लय भारी, नुसतं ऐकू नका लय गोड आवाज लय हा काहीतरी घरी घेऊन जा. जिजाऊ तरी न्या, रामायण तरी न्या, आत्ता सांगितलेलं राधा तरी न्या, काहीतरी न्या याच्यातलं. तुम्ही घरी जर घेऊन गेलात तर मग काय होईल. जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. एकच चरण सांगणारे मी, झालंय कीर्तन. एक आपण सगळे ऐकणारे चांगले आहात, बऱ्याच मुली शिकलेल्या इथं बसलेल्या दिसतात, सगळा समाज ऐकतो. महाराष्ट्रभर मी कीर्तन करताना शेवटचे 5-10 मिनिटं शिवाजी महाराजांचे मावळे सांगतो बघा. माझी एक खासियत आहे, शेवटी 10 मिनिटं 15 मिनिटं मला मिळाली अभंगातली की मी एक मावळा सांगतो. काय असतं बघा, शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते सगळ्या मावळ्यांना घेऊन केलं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मोरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या प्रकारचे होते. आपल्या देशाला या विचाराची फार गरज आहे सध्या, त्यातली त्यात आपल्या मराठवाड्याला तर फार गरज आहे. ऐका, फार माझी प्रार्थना आहे महाराज, सगळा समाज एकत्रित असला पाहिजे. हे थोड्याशा काही कारणापायी आपापसात भांडण नसलं पाहिजे ना महाराज. सगळा समाज इथं, सगळ्यांचे फोटो आपण लावले की नाही, किती सुंदर. आमचा हा जो विठ्ठलगड आहे बापू, मी प्रत्येक गडावर जातो कीर्तनाला, 2-4 फोटो दिसतात, पण पहिला विठ्ठलगड आहे, सगळ्यांचे फोटो आहेत महाराज इथे, सगळ्यांचे. वा, फार आनंद वाटला. याला म्हणतात समाज सगळ्या बाजूने एकत्रित पाहिजे. हा माझ्या जातीचा, हा विचार संपला पाहिजे महाराज. मला आठवतच नाही महाराज अजून मी कधी जातीचा विचार केलाच नाही पाहिजे. या गादीवर ही गादी नाही हो, ही बस. बापू नेहमी सांगतात की नाही की माणूस हीच आणि माणुसकीच धर्म आहे महाराज. माझं ध्यानात ठेवा, हे संपावं लागेल, मोडावं लागेल आपल्याला. अरे माझ्या चोखोबाऱ्यांच्या घरी द्वादशीचं माऊलीनं जेवण करावं. चोखोबार आहे त्या काळात 750 वर्षापूर्वी. आता तुम्ही 100 वर्षाचा इतिहास सांगता आम्हाला, त्या काळातलं पुरोगामित्व बघा. त्या काळात अवघा रंग एक जाल, रंगी रंग लावो, रंगी रंगला, 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 श्रीरंग अवघा रंग एक जाल. अहो सावता महाराजांच्या मळ्यात जाऊन ज्ञानोबरायांनी महाराज, ज्ञानेश्वर महाराज सामान्य आहेत का बाबा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय आणि नाम म्हणजे नामदेवराया. दोघांनी जावं सावता महाराजांच्या मळ्यात आणि मग धन्य ते आरण, रत्नाची ते खाण, धन्य ते आरण, जन्मला निधान, सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उतरीला माळियाचा सावता सागर. सावता महाराज किती कामी आले सांगू तुम्हाला. कोरोनाच्या काळात बापू किती मोठा कीर्तनकार असू दे, त्याला फोन येत नव्हता, कोणी कोणाला बोलत नव्हतं, कोणी मित्र नाही ना कोणी जवळचा नाही, 100 रुपये सुद्धा मिळत नव्हते. पण त्या काळात आमचे सावता महाराज कामी आले. समयासी सादर व्हावे, देव ठेवीला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. काय गोड अभंग आहे महाराजा, सगळ्या समाजासाठी दिला त्यांनी, सगळ्यांसाठी दिला. ते काय म्हटलं का माझ्या माळ्यांनीच वाचायचं नुसता, ज्ञानोबार म्हटलं का माझ्या ब्राह्मणांनीच वाचायचं नुसता, तुकोबार म्हटलं का पाटलांनीच वाचायचं, असं नाही महाराज, सगळ्यांसाठी दिला. कोण आहे दिवशी बैसोनी हातीवर, तर कोण आहे दिवशी पालकी सुभेदार, तर कोण आहे दिवशी पायीचा चाकर. हो तुमचे लोक स्वागत करतील. आता माझं स्वागत हेलिकॉप्टर मध्ये केलं एक जण,
मला येणं होत नव्हतं कीर्तनाला, तर त्यानं मला हेलिकॉप्टर लावलं, तिथून आणलं काल्याला. आता एक काल्याचं कीर्तन आहे बाबा माझं, सौराष्ट्र सोमनाथमध्ये समुद्रात काल्याचं कीर्तन आहे. समुद्रात तीन राज्याचे मंत्री राहणार आहेत त्याला, मुख्यमंत्री. हो, 3000 लोकांचा तो कार्यक्रम आहे. आणि त्याचं काल्याचं कीर्तन, मी काल्याचं कीर्तन जरा वेगळं असतं बापू माझं, महाराष्ट्रभर ते घेत राहतात लोक. त्या काल्याच्या कीर्तनाचं त्यांनी आयोजन केलंय. तर ते हेलिकॉप्टरला दहीहंडी बांधायची, महाराज आहे हेलिकॉप्टरने दहीहंडी फोडायला, असं नियोजन आहे महाराज. हो, कधी कधी लोक घोड्यावर, महाराज या, आता बघा ना किती फुलं टाकली, काय हार काय. कधी कधी कोरोना येतो, कोणता महाराजन कोणता आकुरण काय नाही, ध्यानात सुद्धा लोकांच्या राहत नाही. बघा असंच असतं महाराज. कोण आहे दिवशी बैसोनी हातीवर, तर कोण दिवशी पालकी सुभेदार, तर कोण दिवशी कोरोना येईल. मग काय करायचं, तसं नाही म्हटले. कोण दिवशी पायीचा चाकर, काय करावं मग सावता बाबा, चालत जावे चालत जावे, समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं महाराज, पंचपक्वान्नाचं ताट राहतं, श्री बालाजी, श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी. श्री बालाजी, श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी. काय काय खावा अशी पंचायत. एका दिवशी इतकं पातळ वरण असतं, आपला चेहरा दिसतो त्याच्यात, शेजारच्या हरी महाराज लय पातळ म्हणतात, आला आता हाना वाट्याला काय, असं की नाही. कोण दिवशी करोनी याची मन, तर कोण दिवशी घरात नाही धान्य, तर कोण दिवशी 3 कीर्तन. बापूचे नाही, आमचे यांचे नाही. कोण दिवशी 3 कीर्तन. मी नाही सांगत, सावता महाराज म्हणतात, कोण दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे. अभंग लिहिले सावता महाराजांनी, ज्ञानोबारांनी प्रकाशित केले. चोखोबारांचे अभंग आहे. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारी ताती काय केला अपराध. किती अभंग म्हणून दाखवतो तुम्हाला, सगळ्या संतांचे बर का. आमुची मारियाची जात शेत, लावू बागाईत आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जात फुलं झाडा. खूप अभंग आहेत. आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक, सेना महाराज नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार. ना बापू मी अशा अभंग 25 तयार केलेले. हे सगळ्या समाजाला जोडण्यासाठी गरज आहे याची, ध्यानातच ठेवा. सगळा समाज एकत्रित आला पाहिजे, तेच काम शिवाजी महाराजांनी केलं. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरण जातो की राज, जातो की राज. पुरं 400 तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोरवेल्ला तालुका आहे. 5 मिनिटं घेतोय तुमच्या, ऐका. हातातला गुलाल भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला, हो हे आमचा एकटा हरी महाराज म्हणला, तुम्ही काय पाकिस्तानातले काय सर? का म्हटलं नाही काय का नाही? डबल भूक लागली राव मला. 1 ते 3 कीर्तन केलं मी सोलापूरला काल्याचं, बरं 1 ते 3. आणि तिथून मला निघाला 3 वाजल्यामुळं मी जेवलो नाही. आणि तुमच्या घरी आलो, आमच्या तुकारामजीच्या घरी. 1 कप चहा पेलो, त्याच्यावर मी तुम्हाला 2 तास झाले बिंबीच्या देठापासून बोलतो. तरी मी दम लागूच तर म्हटलं काही नाही काय बसलेल्यांना काय अर्ज जेवायला आहे ना. आता एक झालं 5 मिनिटात एकदा 2 हात वर करा, सगळे करा, सगळ्यांनी करा 2 हात वर. वा काय सुंदर विठ्ठलगड दिसतो बापू, वा तुमच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा बर का. काय सुंदर गड आहे, काय सुंदर चित्र आहे. टाळकरी अय मर्देत ना तुम्ही, करा ना, काही शंका आहे का? काही करा, शाबाश, हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी नका वाजू. आमच्या बापूला खूप आयुष्य मिळालं पाहिजे, आमच्यातलं क्षणक्षण आयुष्य बापूंना मिळावं, अशी समाजाची सेवा, विठ्ठलगडाची सेवा, कीर्तनाची निरपेक्ष सेवा घडावी. या परिवाराला खूप मोठं, अजून खूप मोठं भाग्य मिळणार आहे. तुकारामजी ध्यानात ठेवा माझं, या बाळाला घडवा बरं. हात वर करा आणि हात तुमचा वर आहे. ज्याचा हात वर आहे मी हरर म्हणतो,
ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या पाटोदा तालुक्याला काय विठ्ठलगडावर सप्ताह चाललाय. एकाच चरणावर 9 वाजले. अजून येणारे पुढच्या वर्षी मी सोडित नाही तुम्हाला. ऐका 2-4 राहिले चरण सांगायचे. हात वर करा. मी हरर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. माझा पांडुरंग खुश झाला पाहिजे. बोला हर हर माईकवाले थांबा जरा. माईकवाले यांचं ऐकू द्या ना मला. हर हर असं आता शिक रेंज आली बघा. मला रेंज आली पण 9 वाजले. विठोबार थोडे 10 मिनिटं लांबल्यामुळे चाल. आता थांबू आपण. जय विठ्ठल घेऊ. 5 मिनिटं फक्त बापूंना बोलू द्या. कोणी गडबड करू नका. मी आलो ना पुन्हा तुम्हाला 2-3 मावळे सांगाल. आता थोडा वेळ झाल्यामुळं माफी मागतो. नाही तर आता पारगावकर मंडळीत शिवाजी महाराजांचे मावळे मी शोधून काढले. शिवानावी, तानाजी, मुरारबाजी खूप गोड आहेत ऐकायला. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका. युट्यूबला अक्रूर महाराज साखरे 200 कीर्तन आहेत माझी. खूप आहेत. रामकथा आहे, संत कथा आहे. ऐकायला लागले तुम्हाला दुसरं काही आवडणार नाही. फक्त घरी घेऊन जा कीर्तन एवढीच प्रार्थना बरं का. विठ्ठल जय जय.